हरिः ओम हरिः ओम। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो गुरुभ्यो नमो नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णुमहेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। या चण्डी मधुकैटभप्रमथिनी या महेशोन्मूलिनी या धूम्रेक्षणचण्डमुण्डमथिनी या रक्तबीजाशिनी शक्तिशुम्भनिशुम्भदैत्यदलनीर्या सिद्धलक्ष्मी परा सा दुर्गा नवकोटिमूर्तिसहिता मां पात विश्वेश्वरी। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्वजयो भूतिर्ध्रुवानीतिर्मतिर्मम। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे ज्ञानयोगेश्वरासे कवी वाल्मीका सारिखामान्यैसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर जय जय रघुवीर। सर्वांना सादर वंदन। आज आपल्या प्रवचनाची दुसरी मालिका। काल आपण महाभारताची पृष्ठभूमी, महाभारताची भूमिका आणि महाभारतामधल्या काही अशा प्रसंगांचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला ज्याच्यातून आपण आपलं जीवन, आपलं जगणं, आपलं आयुष्य कुठेतरी सार्थक करू शकतो। स्वतःच्या आयुष्यामध्ये घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीचं चिंतन करू शकतो। काल महत्त्वाचा विषय असा झाला की महाभारत हे प्रत्येकाला आत्मचिंतन करायला भाग पाडणारा असा ग्रंथ आहे। महाभारताचा प्रत्येक पात्र आपल्या जीवनामध्ये, आपल्या शरीरामध्ये सतत आपली कृती करत असतो। काहीतरी कार्य, काहीतरी कर्म आपण जे काही करतो किंवा कुठलीही घटना वर्तमान जीवनामध्ये, वर्तमान जगामध्ये कुठलीही घटना घडत असते, त्याचं काहीतरी साम्य हे आपल्या प्राचीन आर्ष काव्यांमध्ये म्हणजे इतिहासामध्ये, म्हणजे वाल्मिकी रामायण आणि महाभारत या दोन ग्रंथांमध्ये निश्चित सापडतं। आज आपण महाभारतामधल्या एक फार महत्त्वपूर्ण, किंबहुना ज्यांच्यामुळे महाभारताला एक शोभा आहे, ज्यांच्यामुळे महाभारत एक योग्य ग्रंथ म्हणून प्रस्तुत झालं, किंवा असंही म्हणायला हरकत नाही की अमुक हे पात्र ह्या महाभारतामध्ये होते
म्हणून मुळातच उत्कृष्ट, मुळातच श्रेष्ठ, मुळातच प्रगल्भ असलेलं महाभारत हे अजून प्रगल्भ झालं, ज्यांच्यामुळे या महाभारताची अजून शोभा झाली. असं चरित्र कोण? असं चरित्र म्हणजे नीती संपन्न, प्रतिज्ञाबद्ध, प्रतिज्ञावान, सत्य भाषणी, प्रगल्भ विद्वान, शस्त्रशास्त्र पारंगत, चारित्र्य संपन्न, आपल्या तपाच्या, आपल्या प्रतिज्ञेच्या तेजाने संपूर्ण भारतामध्ये स्वतःच्या पराक्रमाची, स्वतःच्या चारित्र्याची, स्वतःच्या योग्यतेची ध्वजा उत्तुंगपणे मिरवणारे असे पितामह भीष्म. हे असं नीतिसंपन्न चरित्र आहे ज्याच्यामुळे हे महाभारत कुठेतरी विद्वानांशी प्रतिस्पर्धा करेल असं वाटायला लागतं. मुळातच व्यासांची लेखणी, त्यात भगवान गोपालकृष्णांसारखे पूर्ण पुरुषोत्तम अशा व्यक्तिमत्वाचा समावेश, अनेक कथानक, अनेक चरित्र, अनेक आख्यान, अनेक आख्यायिका, अनेक उपाख्यान ह्या ग्रंथांमध्ये आलेली आहेत. काल मी बोललो होतो, यन्न भारते तन्न भारते. जे महाभारतात नाही ते भारतात कुठेच नाही, किंबहुना ते जगात कुठेच नाही. इतकं संपूर्ण समावेशक असं आमचं महाभारत हा ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथांची एक सर्वश्रेष्ठ शोभा म्हणजे देवव्रत पितामह भीष्म. काही घटना जीवनामध्ये अशा घडतात की आम्हाला वाटतं की काही गोष्टी या दैवाधीनच असतात. जी करणी आपण म्हणतो भाग्याची करणी, असंच हे चरित्र आहे. पण कुठेही या चरित्रामध्ये दैवाधीन चरित्र असून सुद्धा कुठेही भगवंताची भक्ती ढळली नाही, कुठेही दृढ निश्चय ढळला नाही, कुठेही प्रतिज्ञा सुटली नाही, प्रतिज्ञा तुटली नाही. आणि एकदा स्वतःच्या जीवनासाठी जे ठरवलं शेवटपर्यंत त्या प्रतिज्ञेवर स्थिर राहिले, निश्चित राहिले, धर्मनिष्ठ राहिले, असं व्यक्तिमत्व म्हणजे भीष्म. आपण ज्या मृत्यूलोकात आहोत, ह्या मृत्यूलोकांच्या व्यतिरिक्त अनेक लोक ह्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे, हे आम्हाला मान्यच करावं लागतं. बऱ्याच वेळा आपण म्हणतो आम्ही जे बघितलं नाही ते आम्ही का मानावं. जगामध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात जे आपण बघत नाही पण असतं. कसं असतं, सगळी गोष्ट आम्हीच आमच्या अनुभवाने शिकण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य तरी कमी पडेल किंवा आमची बुद्धी तरी कमी पडेल. काही गोष्टी या विद्वानांनी, महापुरुषांनी, वरिष्ठांनी सांगितल्या त्या मान्यच करायला हव्या. आमचं धर्मशास्त्र सांगतं महाजनो येन गतस्य पंथाः. म्हणजे महापुरुष, महाजन म्हणजे जे प्रगल्भ आहेत, जे बुद्धीनं वरिष्ठ आहेत, अशी लोक ज्या मार्गाने जातात त्या मार्गाचा अवलंब सामान्य व्यक्तीनं करावा. म्हणजे त्यांनी एखादी गोष्ट सांगितली तर त्यावर प्रश्न विचारू नये. प्रश्न विचारू नये याचा अर्थ काय? जिज्ञासा करू नये असं नव्हे, तर्क करू नये. काल आपला विषय असा झाला की युधिष्ठिर हे तर्क करायचे, अर्जुन ही शंका विचारायचा. जिज्ञासेपोटी विचारलेला प्रश्न हा एक वेगळी पद्धत असते आणि कुठेतरी
मला जास्त कळतंय म्हणून विचारलेला प्रश्न, त्या दोन्ही प्रश्नांचे भाव वेगळे वेगळे असतात. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये जिज्ञासा असावीच. जिज्ञासा नसेल तर ज्ञान उत्पन्नच होत नाही. जिज्ञासा असावी पण कुतर्क नको. एखादा विषय आम्हाला नाही कळला किंवा एखाद्या विषयांबद्दल आपल्या मनात शंका निर्माण झाली तर त्या क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्तींकडे जाऊन, त्या क्षेत्रातल्या विद्वान व्यक्तींकडे जाऊन आपली जिज्ञासा विचारणं हा एक वेगळा भाव होतो. आणि मलाच सगळं कळतंय म्हणून मी त्याला अजून प्रश्नोत्तरी करीन, हा एक वेगळा भाव असतो. आपलं कसं होतं की प्रत्येक घटनेचा, प्रत्येक परिस्थितीचं मूल्यमापन आपण आपल्या बुद्धीप्रमाणे करायला जातो. उदाहरणार्थ, समजा आपण डॉक्टरकडे गेलो, काहीतरी आपल्याला आजार झाला, अमुक तमुक जे काही, डॉक्टरकडे गेलो, त्यांनी म्हटलं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन कशाचं करावं लागेल आम्हाला कळतं का? नाही कळत. ऑपरेशन करत असताना ते कुठली गोळी देणार आहेत आम्हाला कळतं का? नाही कळत. ठीक आहे. वैज्ञानाच्या क्षेत्रामध्ये न्यूटननी एखादा सिद्धांत मांडला तर तो खरा आहे का खोटा आहे हे तपासायला आपण जातो का? कारण त्या क्षेत्रातलं आम्हाला माहितीच नाहीये. किंवा एखाद्या वैज्ञानिकाने एखादा सिद्धांत मांडला, उदाहरणार्थ जगदीशचंद्र बसू, त्यांनी म्हटलं वृक्षांमध्ये जीवन आहे, हे त्यांनी त्यांच्या योग्यतेप्रमाणे सिद्ध केलं. पण ते खरंच आहे का हे तपासायला आम्ही गेलो का? नाही. कारण आम्हाला ते तपासण्याची योग्यताच नाही, आम्हाला कळणारच नाहीये तो विषय, कारण तो त्या त्या तज्ञांचा विषय. तसंच अध्यात्मशास्त्र आहे बरं का. आपण एखादा आजार झाल्यावर डॉक्टरकडे जातो का? कारण नेमकं काय झालंय हे आम्हाला कळत नाही. एखाद्या वैज्ञानिक शोधासाठी आपण वैज्ञानिकांवर अवलंबून असतो, कारण आम्हाला ते करणं शक्य नाही. मला स्कूटर चालवता येते म्हणून मी विमान उडवू शकतो का? त्याच्याकरता आम्हाला पायलटच लागेल, कारण विमान उडवण्याची कला किंवा विमान उडवण्याची विद्या आम्हाला अवगत नाही. मग फक्त आध्यात्मिक क्षेत्रात असं का होतं की प्रत्येक गोष्टीचा अनुभव मला आलाच पाहिजे? एखाद्या त्या क्षेत्रातल्या तज्ञाला विचारून त्याच्यावर विश्वास का आपण ठेवू शकत नाही? की भगवंत, संतांनी सांगितलं भगवंत आहे, देव आहे, देव आहे, जवळी आम्हा अंतर बाहे, तुकाराम महाराजांनी सांगितलं. तरी आमचा प्रतिप्रश्न काय असतो? नाही, आम्ही कुठे पाहिलाय? आपला प्रयत्न काय असतो? आम्हाला सगळं स्वतः कळलं पाहिजे, स्वतः. नाही, ह्याचं कारण आम्हाला नाही कळलं म्हणून आम्ही केलं नाही. हे असं अमुक एक शास्त्रात लिहिलं असेल, आम्हाला त्याचा कुठे अनुभव आहे? पण असं न करता त्या त्या तज्ञ व्यक्तींकडून योग्य पद्धतीनं, नम्र पद्धतीनं ते ज्ञान घेणं आणि त्या ज्ञानावर विश्वास ठेवणं, हे जर इतर क्षेत्रात आम्हाला जमतं तर अध्यात्मात का जमत नाही? हा एक फार सोपा आणि साधारण प्रश्न आहे. याचा प्रत्येकानं आत्मचिंतन करावं. तुकाराम महाराजांनी म्हटलं देव आहे, देव आहे, जवळी आम्हा अंतर बाहे. पण तो आम्ही बघितलाय का? बरं, अध्यात्माचे चमत्कार, अध्यात्मात असं आहे, तसं आहे, मुक्ती आहे, मोक्ष आहे, हे आहे, ते आहे, हे नेमकं काय आम्हाला कोणी सांगत का नाही? कसं आहे, एखादा लहान मुलगा समजा आपल्या जवळ खेळत असला, आपण त्याला खेळवत असो,
सायंकाळची वेळ, चंद्र उगवलाय आभाळात. त्यांना विचारलं ते काय आहे? आपण काय सांगतो? चांदोबा. आपल्या हिंदी क्षेत्रात काय सांगतो? चंदा मामा. तो पृथ्वीचा उपग्रह आहे, तो पृथ्वीचे चक्कर लावतो. हे सगळं आपल्याला माहित नाही असं आहे का? माहिती आहे, पण मुलाला काय सांगतो? चांदोबा, चंदा मामा. का? कारण इतकं विस्तृत विवेचन स्वीकार करण्याची अजून त्याची बुद्धी नाहीये, त्याची प्रगल्भता नाहीये. त्याचप्रमाणे अध्यात्म क्षेत्रामध्ये संतांच्या योग्यतेपेक्षा आम्ही कितीही मोठे झालो तरी संतांसाठी अध्यात्म क्षेत्रातले बालकच आहोत. आमचं वय कितीही झालं तरी धर्मशास्त्रांप्रमाणे किंवा धर्मशास्त्रांसाठी, संतांसाठी, महापुरुषांसाठी आमच्या बुद्धीची अवस्था काय आहे? बालक अवस्था आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं? तुम्ही विचार नका करू, आम्ही सांगतोय तेवढं ऐका. कारण यातलं विवेचन, याचा विस्तार, याच्या मागचं विज्ञान तुम्हाला कळेलच असं नाही. म्हणून अध्यात्म क्षेत्रामध्ये सुद्धा सगळं मलाच कळलं पाहिजे हा अट्टाहास न करता संतांनी काही सांगितलेलं आहे, महापुरुषांनी काही सांगितलेलं आहे, आमच्या धर्मशास्त्रांनी काही सांगितलेलं आहे, आमच्या पुराणांमध्ये काही घटना आलेल्या आहेत, आमच्या ग्रंथांमध्ये काही विषय आलेले आहेत, त्या विषयांवर किमान श्रद्धा ठेवणे, विश्वास ठेवणे. नाही, तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना तर मग असेलच. माझी ज्ञानोबा बावली म्हटली आहे ना म्हणजे काहीतरी असेलच. सामान्य मनुष्याच्या बुद्धीपेक्षा जरा मोठे असलेले वैज्ञानिक एखादा शोध करतात आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, पण साक्षात संपूर्ण विश्वाला बुद्धी देणारा भगवान गोपालकृष्ण जेव्हा भगवद्गीता सांगतो तेव्हा आम्ही विचारतो आम्हाला कुठे अनुभव आहे? असं का होतं? कारण कुठेतरी आमच्या बुद्धीमध्ये असलेला अहंकार आम्हाला सत्य स्वीकारू देत नाही. ही सगळी पृष्ठभूमी का सांगतोय मी आपल्याला? कारण भीष्माचार्यांचं जीवन समजून घेण्यासाठी आम्हाला हे मान्य करावं लागेल, जरी आम्हाला हे दिसत नसलं तरीही, की आमच्या मृत्यूलोकाच्या व्यतिरिक्त अनेक लोक या ब्रह्मांडामध्ये आहेत. आपल्या घरी गुरुजी येतात, पूजेला सुरुवात झाली की ते म्हणतात आचमन करा, त्याच्यानंतर म्हणतात प्राणायाम करा. आणि प्राणायामामध्ये आपण काय करतो? ओम भूः भुवः स्वः महा जनः तपः सत्यम. पृथ्वी व्यतिरिक्त हे 7 लोक वरती आहेत पृथ्वीच्या, आणि 7 लोक पृथ्वीच्या खाली आहेत. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, अशी 7 लोक खाली आहेत. पृथ्वी ही मध्ये. हे मान्य करावंच लागेल. हे मान्य केल्याशिवाय भीष्मांचं चरित्र आपण समजूच शकत नाही. 7 वरची लोक म्हणजे कुठली? वरची म्हणजे वरच्या फ्लोअरवर आहेत म्हणून नाही बरं, पण ज्या लोकांच्या व्यक्तींसाठी मनुष्य जन्म हा हीन जन्म आहे. कल्पना करा, आम्ही 84 लाख योनींपैकी आम्हाला मनुष्य जन्म मिळाला, हा आमच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असतो. की 84चा फेरा चुकवला आणि आता मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी, मुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी, स्वतःचं जीवन सार्थक करून घेण्यासाठी, ईश्वराच्या चरणी पूर्ण शरणागत होऊन तल्लीन होण्यासाठी मनुष्याचा जन्म प्राप्त झाला. हे भूलोकामध्ये सर्वात पुरस्काराची गोष्ट आहे. पण काही लोक अशी आहेत, काही योनी अशा आहेत की ज्यांच्यासाठी मनुष्याचा जन्म
हा वरदान नव्हे श्राप आहे. कारण ते मनुष्यापेक्षाही श्रेष्ठ योनीला पोचलेले आहेत. त्यातले उदाहरणार्थ काही सांगावं तर यक्ष आहे, गंधर्व आहे, किन्नर आहे, देव आहेत, देवता आहेत. देवता म्हणजे स्वर्गलोकीचे देवता. स्वर्गलोकीच्या देवतांमध्ये जे विभाजन केलं जातं ते विभाजन म्हणजे 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु आणि 2 अश्विनी कुमार. अशा पद्धतीने आमचे 33 कोटी देव निर्माण होतात. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे. मोजा 11 रुद्र, 12 आदित्य, 11 आणि 12 किती होतात? 23. अष्टवसु किती होतात? 31. आणि 2 अश्विनी कुमार किती झाले? 33. अशा 33 प्रकारची देवता आमच्या स्वर्गलोकी आहे. म्हणून आपण काय म्हणतो, हिंदूंकडे 33 कोटी देवता आहेत, 33 करोड नव्हे. घटना अशी आहे की हे अष्टवसु, ह्या अष्टवसूंपैकी देव नावाचा एक वसू आहे, ज्यांनी वसिष्ठ महामुनींच्या आश्रमामध्ये असलेली कामधेनू बघितली. आणि ही कामधेनू एखाद्या मनुष्याकडे किंवा एखाद्या पृथ्वी तलावर राहणाऱ्या ऋषीकडे नसल्यापेक्षा आमच्याकडे असली पाहिजे असा लोभ त्यांच्या मनात निर्माण झाला. बघा, षडरिपू हे भूतलावरच नाही बरं, हे स्वर्गात सुद्धा आहेत. आणि काय केलं, या अष्टवसूंनी त्या कामधेनू पळवून न्यावी असा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न फसला आणि वसिष्ठांना हे कळलं. आणि वसिष्ठ महामुनींच्या मुखातून शापवाणी निघाली की तुम्ही स्वर्गलोकीचे अष्टवसू असून सुद्धा मनुष्यासारखं हीन कर्म केलेलं आहे, म्हणजे चौर्य कर्म केलेलं आहे, चोरी करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आता तुम्ही पृथ्वी तलावर मनुष्य जन्म घ्यायचा आहे. मनुष्य जन्म घ्यायचा आणि आपली शिक्षा भोगायची आणि पुन्हा आपल्या स्वर्गलोकात निघून जायचं. फक्त विशेषण असं झालं की मनुष्य जन्मामध्ये किती काळ राहायचं हे वसिष्ठ महामुनी नाही म्हणाले. यथायोग्य समयी हे अष्टवसू जन्म घेण्यासाठी पृथ्वी तलावर आले, भूतलावर आले. तर लक्षात घ्या, अनुषंगाने म्हणून सांगतो, या संपूर्ण विश्वामध्ये फक्त पृथ्वी तल किंबहुना भारत ही अशी एकमेव भूमी आहे जी कर्मभूमी आहे, जी पुण्यभूमी आहे. म्हणजे पाप पुण्य, आम्ही चांगलं कर्म करतोय की वाईट कर्म करतोय याचा हिशोब किंवा त्या अनुषंगाने शिक्षा किंवा पुरस्कार हे फक्त आणि फक्त या पृथ्वी तलावर मनुष्याचा जन्म घेतल्यावरच प्राप्त करता येतात. अन्य सगळे लोक ही भोगभूमी आहे. मी अन्य लोकांचं वर्णन केलं तसं स्वर्गामध्ये काय, क्षीणे पुण्ये मर्तलोकम विशंती. आमच्या मनुष्य जन्मामध्ये एखादं पुण्य करून घेतलं, एखादं छानसं काहीतरी जीवन जगले, खूप पुण्य प्राप्त करून घेतलं, आम्हाला स्वर्गलोक प्राप्त होतो. पण त्या स्वर्गलोकामध्ये जाऊन तुम्ही काहीही करा, तुम्हाला त्याचं न पाप लागतं न पुण्य लागतं. ती तुम्ही भगवंताची कितीही तपश्चर्या केली तरी त्याचं फळ मिळेल, पण त्याचं पुण्य तुम्हाला लागणार नाही. आणि पृथ्वी तलावर केलेल्या पुण्याचा हिशोब संपला की तो स्वर्गलोक सोडून तुम्हाला पुन्हा या पृथ्वी तलावर यावं लागतं. त्यामुळे न्याय अन्याय पाप पुण्य हा हिशोब फक्त आणि फक्त या पृथ्वी तलावरच आहे.
ज्याला आपण म्हणतो कर्माचा हिशोब. म्हणून या भारताला कर्मभूमी असं म्हणतात की ज्या पद्धतीनं आपण कर्म करू, ज्या पद्धतीनं आम्ही कर्म करण्याचा प्रयत्न करू, ज्या पद्धतीनं आम्ही कर्म करू त्या पद्धतीनं आम्हाला फळ मिळणारच. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, सगळ्यांच्या पाठांतराचा, सगळ्याच्या आवडीचा श्लोक आहे. पण आपण हवा तिथं हवा तसा वापरतो असाही श्लोक आहे. काय म्हणालेत? कर्मणी एव अधिकार अस्ति मा फलेषु कदाचन. आपण काय म्हणतो याच्यात? भगवंत म्हणाले कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. पण फळाची चिंता करू नकाचा अर्थ काय आहे? तुम्ही कर्म करत राहा, पण जे कर्म कराल त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होणारच आहे. आपली काय इच्छा असते? आम्ही चांगलं कर्म केलं तर लगेच फळ चालक लागतं. आणि जरी जनाला कळत नसेल तरी मनाला कळतं की इथे आपण चुकलोय बरं का. आणि मग तेव्हा काय वाटतं? कृष्णार्पणमस्तु. भगवंतानी सांगितलंय सगळी केलेली कर्म मला अर्पण करा. त्यामुळे आपण दूध वाहताना नव्हे, दूध उदू केल्यावर म्हणतो कृष्णार्पणमस्तु. आमचं एखादं कर्म चुकलं की देवानी क्षमा करावी आणि चांगलं कर्म केलं की लगेच फळ द्यावं अशी आमची इच्छा असते. पण भगवंत काय म्हणतात? कर्मणी एव अधिकार अस्ति. तुमचा जो अधिकार आहे फक्त कर्मापुरताच सीमित आहे. याच्यानंतर मा फलेषु कदाचन, ह्या कर्माचं कसं फळ मिळावं याच्यावर तुमचा अधिकार नाहीये. म्हणून कर्म करतानाच विचार करा, मी आज जे करतोय, आज जे करणार आहे, आज जे बोलतोय, आज जे वागतोय, याचे परिणाम काय होतील हे कृती करण्याच्या आधी विचार करावा व्यक्तीनं. कारण कृती झाल्यावर त्याला मग तुम्ही कर्म टाळूही शकत नाही, कर्म संपवूही शकत नाही. कर्म केलं म्हणजे फळ मिळणारच. आणि कसं कर्म करावं? साधा श्लोक दिलेला आहे, आत्मनः प्रतिकूलानी परेशान न समाचरेत. म्हणजे जे समोरच्यानी आपल्याशी वागू नये असं वाटतं ते आपण इतरांशी वागू नये. आपण बरोबर करतोय का चूक करतोय हे जाणून घ्यायचा एकमेव क्रायटेरिया आहे की ज्याच्याशी आपण असं वागतोय किंवा ज्याच्याबद्दल आपण असं वागतोय त्याच्या जागी फक्त एकदा स्वतःला ठेवून बघा की आपल्याशी समजा असं कोणी वागलं तर आपल्याला आवडेल का? बस जे उत्तर मिळेल त्याप्रमाणे कर्म करावं. म्हणून आपल्याकडे कर्माचा सिद्धांत सांगितलाय, कर्माचा विवेक सांगितलाय. आणि किती सोपी हो कर्माची व्याख्या. तसं बघितलं तर कर्मशास्त्र हे फार विस्तृत आहे, फार जराशे खाचखळगेत. पण इतकं सगळं विशेष कर्माचा सिद्धांत, शास्त्र, दर्शन, पुराण, ग्रंथ दिल्यावर आमचे महामुनी व्यास काय म्हणतात? अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. अष्टादश पुराणेषु 18 पुराणांमध्ये व्यासांची फक्त 2 वचनं निघतात. काय? परोपकाराय पुण्याय, एखाद्याची मदत करणे, एखाद्यावर उपकार करणे, उपकारिका भावना न ठेवता उपकार करणे, नाही तर मी केल्याचा अहंकार निर्माण होतो. म्हणून परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. इतरांना पीडा देणे हे पाप आहे, इतरांची चिंता करून जगणे हे पुण्य आहे.
त्यामुळे कर्म करताना विचार करावा. दुर्दैवानं हा विचार त्या अष्टवसूंनी केला नाही आणि वसिष्ठांचा श्राप घेऊन पृथ्वी तलावर आले. आता काय झालं, पृथ्वी तलावर आल्यावर त्यांना भगवती गंगा दिसली. आता चालली ना गर्दी प्रचंड प्रयागराजला, पण खरंच जे काही असेल 300 किलोमीटरचा जाम लागला असेल, काही गैरसोयी झाल्या असतील, पण हिंदूंमध्ये इतके लोक हिंदू आहेत हे या महाकुंभाने आम्हाला सांगितलं. आणि हे सगळे हिंदू आहेत, त्यात कोणी ब्राह्मण नाही, कोणी क्षत्रिय नाही, कोणी वैश्य नाही, कोणी दलित नाही, कोणी सवर्ण नाही. प्रयाग संगमावर स्नान करत असताना ती भगवती गंगा विचारते का तुम्ही कुठल्या वर्णाचे आहात? किंवा कुठलेही पुण्य अर्जित करत असताना आमचा कर्माचा सिद्धांत विचारतो का तुम्ही कुठल्या जातीचे आहात? त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, जात ही हिंदू धर्माने निर्माण केलेली व्यवस्था आहे, त्याचा भेदभाव कधीही झालेला नाही. जर झाला असता तर प्रयाग तीर्थावर 4 वेगळे वेगळे घाट आम्हाला दिसले असते. ते नाही दिसत आहेत, हे आमच्या हिंदू धर्माचं सामर्थ्य आहे. अशी ही भगवती गंगा त्यांना दिसली. अष्टवसूंनी असं म्हटलं की आम्हाला अमुक अमुक हा श्राप प्राप्त झालेला आहे, तू मोक्षदायिनी आहेस, तू पावनी आहेस, तू जान्हवी आहेस, तू मंदाकिनी आहेस, आम्हाला तुझ्या उदरी जन्म घेऊ दे आणि आम्हाला लगेच मुक्त कर. गंगेनं हे मान्य केलं. पुढच्या काळामध्ये ह्या चंद्रवंशीय राजांमध्ये राजा प्रतीप म्हणून एक राजे होऊन गेले. ते एकदा गंगेकाठी बसलेले असताना ही भगवती गंगा स्त्री रूप घेऊन तटावर आली आणि राजे प्रतीप बसलेले दिसलेले असताना त्यांच्या उजव्या मांडीवर येऊन बसली. आता आपल्या धर्मशास्त्राच्या व्यवस्थेप्रमाणे असं सांगतात, उजवी मांडी ही कन्येची असते किंवा पुत्रवधूची असते किंवा मुलाची असते, आणि डावी किंवा वाम भाग हा पत्नीसाठी असतो, म्हणून पत्नीला वामांगी असं म्हणतात. ती उजव्या मांडीवर येऊन बसली. प्रतीपानं म्हटलं, तू उजव्या मांडीवर आहेस याचा अर्थ आता तू माझी पुत्रवधू झालीस. बघा काय संयम आहे बरं. आपण म्हणतो महाभारताच्या चरित्रामध्ये फार नको त्या घटना घडलेल्या आहेत, पण चारित्र्याच्या पण अशा घटना घडलेल्या आहेत. तू उजव्या मांडीवर, ती गंगा आहे, तिच्या सौंदर्याचं वर्णन आपण करू शकत नाही, चिंतन करू शकत नाही, असं सौंदर्य आहे तिचं. पण प्रतीप राजे काय म्हणाले, तू माझी पुत्रवधू हो. अर्थात तो श्राप तिला लक्षात होता अष्टवसूंचा, म्हणून गंगेनं म्हटलं हरकत नाही, आपला पुत्र राजा शंतनू याच्याशी माझा विवाह होईल, पण माझी एक अट आहे, माझ्या पुत्रांबद्दल मी जो निर्णय घेईन त्या निर्णयाबद्दल आपण किंवा आपल्या पुत्रानं काहीही प्रश्न विचारू नये. ज्या क्षणी आपण प्रश्न विचाराल त्या क्षणी मी आपल्या स्वस्थानाला निघून जाईन. राजाने ते मान्य केलं. शांतनू आणि गंगेचा विवाह झाला. आता गंगेचा विवाह झाला. आता बघा, मनामध्ये कुठेही अशी कल्पना येऊ देऊ नये
की शंतनू आणि नदीचा विवाह झाला. त्या गंगेची, गंगा नदीची, त्या जलाची जी अधिष्ठात्री देवता आहे तिच्याबद्दलचा हा विषय चाललाय. प्रत्येका आपल्या धर्मशास्त्रामध्ये प्रत्येका महातेजाच्या, प्रत्येका पंचभूताची एखादी अधिष्ठात्री देवता आहे. जशी जलाची वरुण आहे, अग्नीची अग्निदेव आहे, वायूचे सूर्यदेव आहेत, क्षमा करा, वायूचे वायुदेव आहेत. अशी त्या प्रत्येक तत्वाची एक एक अधिष्ठात्री देवता आहे. तर गंगेची अधिष्ठात्री जी देवी होती त्या देवीबद्दलचा हा विषय चाललेला आहे. आता आपली पुढची पिढी लगेच विचारते, माणसाचा आणि नदीचा विवाह कसा काय झाला? त्यामुळे असा प्रश्न कुठेही येऊ नये. बऱ्याच वेळा आपण कसं होतं, पेपर जेव्हा वाचतो की एखाद्या घटनेवर भारत असं म्हणाला, त्याच्यावर चीनचं हे उत्तर आहे, मग चीनच्या या उत्तरावर अमेरिका असं बोलला, याचा अर्थ काय होतो? अमेरिका उठून बोलला का? भारत बोलला, याचा अर्थ भारत नावाची जो भूभाग आहे तो उठून बोलला का? नाही. या भारताचं भूभागाचं आधिपत्य आता ज्याच्या हातात आहे तो व्यक्ती बोलला. चीनचा राष्ट्राध्यक्ष बोलला, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बोलला, पण बोलताना आपण काय बोलतो? अमेरिका बोलला. अमेरिका बोलला म्हणजे अमेरिकेचे दगडपत्र उठून नाही बोलत. अमेरिकावर आता जो राज्य करतोय तो व्यक्ती बोलला. तसंच इथे हा विषय आहे की गंगा नावाच्या नदीची अधिष्ठात्री देवता, त्या देवतेबद्दलचा हा विषय सुरू आहे. दोघांचा विवाह झाला, पहिला पुत्र झाला आणि नियमाप्रमाणे हे अष्टवसू एक एक त्या गंगेच्या उदरी येऊ लागले. पहिला मुलगा झाला, पुत्ररत्न प्राप्त व्हावा, त्यानं मुलाला उचलावं आणि नदीमध्ये सोडून द्यावं, गंगेमध्ये. गंगेचा स्पर्श झाला की त्यांचं पाप नष्ट व्हावं आणि ते स्वस्थानाला निघून जावे. असं एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, चारदा झालं, 5, 6, 7 झाले. राजाला अट माहितीये, त्यामुळे काही प्रश्न विचारू शकत नाहीये. पण जेव्हा 8वा पुत्र जन्माला आला आणि गंगा त्या 8व्या पुत्राबद्दल सुद्धा तेच करायला गेली, तेव्हा राजाची सहनशक्ती संपली आणि राजाने प्रश्न विचारला, अगं हे काय करतेयस? आणि सोडत असताना गंगेनं तो पुत्र थांबवला. कारण कसं आहे, पुन्हा हाच विषय, राजा किती म्हटलं तरी मनुष्य योनीमध्ये होता. त्यामुळे स्वर्गातले म्हणतो ना गणित त्यांना कळणं शक्य नव्हतं. आपल्यासाठी जन्म हे वरदान आहे आणि स्वर्गीच्या देवतांसाठी मृत्यू होऊन मोक्ष प्राप्त करणं हे त्यांच्याकरता वरदान आहे. मनुष्याचा जन्म कसा टाळता येईल अशा योनींबद्दलचा विषय चाललाय, ज्यांच्यासाठी मनुष्य जन्म हा हीन जन्म आहे. पण गंगेने म्हटलं, आता तुम्ही प्रश्न विचारलात त्यामुळे आपला संबंध संपला. पण तुम्ही प्रश्न विचारला आणि पती आज्ञा, त्यामुळे मला आता ह्या मुलाला सोडता येणार नाही. आणि हा वसू, 8वा वसू हा जो अडकला, तो अडकलेला वसू म्हणजे पितामह भीष्म. वयाच्या 16व्या वर्षापर्यंत गंगेनं आपल्याकडे ठेवला. सुरुवातीला यांचं नाव होतं देवव्रत. साक्षात परशुरामांकडून ज्यांनी शस्त्रविद्या शिकली बरं, आणि बृहस्पतींकडून शास्त्रविद्या शिकलेत. कारण गंगेच्या सान्निध्यात आल्यावर पुढचं सगळं देवकर्म झालं हो. देवतांच्या योग्यतेप्रमाणे पुढची शिक्षा दीक्षा झाली. आणि 16 वर्षाचे झाल्यावर, संपूर्ण शस्त्र आणि शास्त्र पारंगत झाल्यावर
हस्तिनापुराला म्हणजे आपल्या वडिलांच्या घरी गंगेनं सोडून दिलं. वयाचे 16 वर्ष झालेले भीष्म देवव्रत. आता घटना काय झाली की सर्व गुण संपन्न होऊन देवव्रत आपल्या हस्तिनापुरी परतले. राजा शंतनूनं बघितलं की आपला मुलगा योग्य आहे म्हणून लगेच यौवराज्याभिषेक केला. आणि अचानक एकदा गंगाकाठी गेलेले असताना राजा शंतनूला सत्यवती दिसली. ही सत्यवती कोण? कालच्या कथनामध्ये आलेली व्यासांची माता मत्स्यगंधा. ती सत्यवती दिसली आणि राजा तिच्यावर अनुरक्त झाला. राजानं निवेदन केलं विवाहाचं. आता मागच्या अनुभवानं शहाणी झालेली सत्यवती. मागे काय झालं होतं? पाराशरांनी अनुरक्त होऊन निवेदन केलं, व्यासांचा जन्म झाला, व्यासांना ते घेऊन गेले, हिच्या हातात काहीच राहिलं नाही. आता सत्यवतीनं किंवा तिच्या वडिलांना काय अट घातली की हिच्यापासून होणारा पुत्र हा तुमच्या राज्याचा उत्तराधिकारी झाला पाहिजे. शंतनूने म्हटलं हे शक्य नाही, मी माझ्या मुलाला देवव्रताला यौवराज्याभिषेक करून झालेला आहे. विवाहाला नकार झाला. पण राजे तिच्या आठवणीमध्ये झुरू लागले. काय करावं काही कळेना, राज्याकडे लक्ष लागेना. आणि अशा परिस्थितीमध्ये देवव्रतानं विचार केला की पिता म्हणून जर विषय थोडा बाजूला केला तरी राजाचं जर राज्याकडे लक्ष लागत नसेल तर राज्याचं अनिष्ट व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे राजासाठी त्याचं मन प्रसन्न राहावं हे राजाच्या दृष्टीने नव्हे तर राज्याच्या दृष्टीने जास्त आवश्यक आहे. म्हणून देवव्रतानं तपास केला, का माझ्या वडिलांचं पितांचं मन खिन्न आहे. त्यांना काय हवी ती माहिती मिळाली. ते सत्यवतीकडे गेले आणि सांगितलं की अशी अशी अवस्था आहे आमच्या वडिलांची, आपण त्यांचा स्वीकार करावा. तिने वडिलांना सांगितलेली अट देवव्रताला सांगितली की माझी अशी इच्छा आहे की आमच्यापासून जो पुत्र प्राप्त होईल तो राजाचा पुढचा उत्तराधिकारी व्हावा. आणि इथं देवव्रताची पहिली प्रतिज्ञा की मी राज्याचा त्याग करतो, आजन्म ह्या राज्याच्या सिंहासनावर जो बसेल त्या राजाशी एकनिष्ठ राहीन. ही पहिली प्रतिज्ञा. पुढे सत्यवती म्हणाली तुम्ही राहाल ठीक आहे, पुढचं काय? म्हणजे समजा उद्या तुमचा विवाह झाला, तुमच्या मुलांनी राज्यावर अधिकार सांगितला तर? बघा गणित कशी फिरतात. एकदा लोभ मनात आला की कुठपर्यंत जातो. तुम्ही स्वीकाराल पण तुमच्या पुढच्या पिढीने राज्यावर अधिकार दाखवला तर आमच्या मुलांनी काय करावं? इथं देवव्रताची भीष्म प्रतिज्ञा आहे, तुम्हाला जर असंच वाटत असेल तर मी आजन्म ब्रह्मचारी राहीन, विवाह करणार नाही. ह्या दोन महत्वपूर्ण अशा प्रतिज्ञा आहेत ज्याला भीषण प्रतिज्ञा म्हणतात आणि म्हणून त्यांचं नाव भीष्म असं पडलं. शंतनू आणि सत्यवतीचा विवाह झाला. पुढे त्यांना पुत्र झाला, चित्रांगद आणि विचित्रवीर्य. बघा घटना कशी फिरते. भीष्म जर आम्हाला ऐकायचं असेल तर महाभारत जे आम्हाला माहितीये कौरव आणि पांडव याची पृष्ठभूमी यांच्या 3 पिढ्या पहिले बघावी लागते. आता चित्रांगद आणि विचित्रवीर्यासाठी ते योग्य तसे सामर्थ्यवान नव्हते. त्यामुळे त्यांच्या विवाहासाठी
भीष्मानं काशीराजाच्या 3 कन्या आणल्या, अंबा, अंबिका आणि अंबालिका. यापैकी अंबा जी होती तिचं शाल्वराजावर प्रेम होतं. बघा, इतकं झाल्यावर सुद्धा मुळात भीष्मांनी 3ही कन्या जिंकून आणलेल्या आहेत, की जेव्हा त्यांनी म्हटलं मी माझ्या लहान भावांसाठी या 3 कन्या घेऊन जातोय, भारतातल्या कुठल्याही राज्यामध्ये सामर्थ्य नव्हतं की भीष्मांना अडवू शकतील. हे भीष्मांचं सामर्थ्य तोपर्यंत निर्माण झालेलं होतं. त्या 3 कन्या त्या घेऊन आल्या आणि अंबेनं मनातलं सांगितलं की माझं मन शाल्वराजाकडे आहे. क्षणाचाही विलंब न लावता भीष्मांनी तिची सन्मानानं शाल्वराजाकडे पाठवणी केली. पण शाल्वराजाने स्वीकार नाही केला. आता या घटनेत कुणाचं चुकलं, कोण बरोबर, हा विषय न बघता काल मी जे बोललो, जे घडलं ते लिहिलंय. शाल्वराजाने तिचा स्वीकार नाही केला आणि ही अंबा आता पुन्हा भीष्मांकडे आली, तुम्ही माझ्याशी विवाह करा. भीष्मांनी म्हटलं मी विवाह करणं त्रिवार अशक्य आहे, मी आजन्म ब्रह्मचारी राहीन अशी प्रतिज्ञा घेतलेली आहे. तर भीष्मांनी तिच्याशी विवाह करावा म्हणून ही परशुरामांकडे गेली, जे भीष्मांचे गुरु आहेत. आणि भीष्म म्हणून भीष्म ठरतात की प्रसंगी भीष्मांनी परशुरामांची युद्ध केलं पण स्वतःची प्रतिज्ञा मोडली नाही. पुढे अंबेनं मीच भीष्मांच्या मृत्यूला कारणीभूत ठरीन अशा आसूयेनं, अशा ईर्षेनं स्वतःला भस्म करून घेतलं आणि पुढचा जन्म घेतला. तो जन्म म्हणजे शिखंडी. इकडे अंबिका आणि अंबालिकाचा विवाह झाला, पण काळपरत्वे चित्रांगद आणि विचित्रवीर्य पुढे पुत्राला जन्म न देता मृत्यू पावले. आता सत्यवतीकडे प्रश्न आला की भीष्मांचा वंश वाढवायला मी नाही म्हटलं आणि माझा वंश वाढतच नाहीये. बघा, कुठेतरी इथे आपल्याला कर्माचा सिद्धांत दिसतो की तिच्या मनातला लोभ होता की माझ्याच मुलांनी राज्यावर आलं पाहिजे, इकडे वंशच खुंटला. पण आता काय करावं पुढे, त्यानं भीष्मांना निवेदन केलं. त्यामुळे शक्य नाही, तुमच्या समोर मी प्रतिज्ञा घेतलेली आहे, पण म्हणजे राज्यासाठी हे करणं आवश्यक आहे. म्हणजे प्रतिज्ञा घेतली, ही प्रतिज्ञा पालन करण्यासाठी घेतलेली असते. कुठल्याही परिस्थितीत प्रतिज्ञा मोडली जात नाही. आता काय करायचं? भीष्मांनी सत्यवतीचे पहिले पुत्र म्हणजे महामुनी व्यासांना पाचारण केलंय. बघा, एखादी प्रतिज्ञा केली या सिंहासनाशी एकनिष्ठ राहीन म्हणजे किती एकनिष्ठ राहीन. आत्ताचा प्रसंग बघता भीष्मांना बघितलं तर हस्तिनापुराचं राज्य घेणं फार सोपं आहे. राजा नाहीये, वंश पुढे जाण्याची शक्यताच नाहीये. आता सर हे राज्यावर बसले तर कोण अडवणार? पण असं केलं नाही म्हणून ते भीष्म ठरतात. आपल्याकडे सगळे समृद्ध संपत्ती असताना पण आम्ही किती लुबाडू अशी आमची भावना असते. पण भीष्मांनी हे नाही केलं. व्यासांना पाचारण केलं आणि तुम्ही पुढे वंश चालवा. का? कारण व्यास हे सत्यवतीचे पुत्र आहेत, त्यामुळे मातेचं आज्ञा पालन करणं हा त्यांचं कर्तव्य आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरं, व्यास म्हणजे ऋषी आहेत. आपल्या मनुष्यांचे नियम ऋषीमुनींना लावू नये. कश्यप ऋषींनी संपूर्ण जगताची, संपूर्ण प्राणीमात्रांची निर्मिती केलेली आहे, कारण ऋषींना प्राप्त झालेले अधिकार वेगळे आहेत.
ते तेजानंही संतती उत्पन्न करू शकतात, एवढे सामर्थ्यवान ऋषी परंपरा आहे. म्हणून व्यासांना निवेदन केलं. आता काय झालं, व्यास महामुनी तपश्चर्येतून आलेले होते, त्यामुळे त्या तपश्चर्येचं तेज, त्या तपश्चर्येची दाहकता त्यांच्या शरीरामध्ये तेव्हा होती. आणि अंबिका जेव्हा व्यासांसमोर आली तेव्हा भीतीनं डोळेच बंद केले. पुत्र उत्पन्न झाला पण जन्मांध झाला. तो पुत्र म्हणजे धृतराष्ट्र. आमच्या मुलांना ही नावं पाठ करवली तरी खूप झाली हो. महाभारताचं अध्ययन करणं म्हणजे एवढी नावं पाठ झाली तरी छान संस्कृत होईल. धृतराष्ट्र, भीष्म, विचित्रवीर्य, चित्रांगद. आता हा जन्मांध झाला म्हणून पुन्हा प्रयत्न केला, अंबालिकेला पाठवला. व्यासांची तेजस्विता बघून ती जी पांढरी पडली, त्यामुळे तिच्या गर्भातून जन्म झाला राजा पंडू, पण तो पांढुरका झाला. आता काल मी जरा गर्भसंस्कार या विषयावर बोललो होतो की कुंतींनी जी संतानोत्पत्ती केली ती एका चांगल्या भावनेतून होती. गांधारीची संतानोत्पत्ती असूयेपोटी होती, त्यामुळे दोघांच्या कर्मामध्ये पुढे फरक पडला. तसंच इथे झालं. आता दोन्हीही अयोग्य झाले, त्यामुळे एकदा अजून प्रयत्न करू म्हणून जेव्हा विषय झाला तेव्हा या दोघींनी आपल्या एका दासीला पाठवलं की नकोच त्यांचं बघणं. आणि दासीच्या मनात काय भावना आली, एवढे मोठे विद्वान महामुनी ऋषींच्या संपर्कात जाण्याचा मला योग येतोय, हे माझं किती मोठं भाग्य आहे. या श्रद्धेनं ती गेली आणि त्या श्रद्धेपोटी जन्म झाला महात्मा विदुर. आता पुन्हा प्रश्न येतो, हे असं काहीतरी हिनी डोळे बंद केले म्हणून तो अंध झाला किंवा ह्याचं असं होतं का? इतके वर्ष आपण मानत नव्हतो, पण वैज्ञानिकांनी जेव्हा सिद्ध केलं गर्भसंस्कार असतात तेव्हा आपण मान्य करायला लागलो. कसं आहे, आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये योग आम्हाला हीन वाटतो, तिकडून फिरून योगा म्हणून आला की हा सगळे क्लासला झाला तयार. जगातलं सगळं विज्ञान, जगातलं सगळं ज्ञान हे आमच्याच ग्रंथांमध्ये हो, किंबहुना आमच्याच ग्रंथांमधून तिकडे गेलेलं आहे. ते फिरून आलं की आम्ही स्वीकार करतो, ते इथलं असतं की आम्हाला पटत नाही. तर हे झाले महात्मा विदुर. आणि पुढे या तिघांचं संगोपन भीष्मांनी केलेलं आहे. संपूर्ण पराक्रम शिकवलेला आहे, विद्या दिलेली आहे, ज्ञान दिलेलं आहे. आणि इथून पुढे धृतराष्ट्राचा विवाह झाला गांधारी. पंडूला 2 राणी, एक कुंती आणि माद्री. कुंतीचे पांडव, गांधारीचे कौरव. आता भीष्मांची अवस्था आपण कल्पना करा की पांडव आणि कौरवांचे हे पितामह आहेत. आपल्या उमेदीच्या काळामध्ये प्रचंड पुरुषार्थ आहे, प्रचंड पराक्रम आहे, प्रचंड प्रतिज्ञा आहे. आणि आता कल्पना करा की एक फार पराक्रमी असं व्यक्तिमत्व घरामध्ये असताना पुढची पिढी जर आपसात भांडायला लागते तर त्यांच्या मनावर काय होतं. ते भीष्मांचं झालेलं आहे. भाग्य फिरणं हे कशाला म्हणतात? पराक्रमी जीवन आहे, पुरुषार्थी जीवन आहे, पण मनाची सतत कुरतड आहे हो. स्वतःच्या घरातच भांडणं चाललेत. आपल्याच नातवांपैकी एक गट दुसऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न करतोय.
काय प्रयोग नाही झाले हो. भीमावर विषप्रयोग झाला, लाक्षागृहामध्ये पांडवांना जाळण्याचा कट झाला. हे सगळं भीष्म बघतायत. पण हे सगळं बघत असताना आम्हाला भीष्मांकडून काय शिकायचंय? कुठेही स्वतःच्या प्रतिज्ञेबद्दल अश्रद्धा नाही, कुठेही स्वतःच्या सिंहासनाबद्दल अश्रद्धा नाही, कुठेही भगवंताबद्दल अश्रद्धा नाही. आणि थोडं पुढे जाऊन बोलू तर मनामध्ये कितीही वैषम्य आलं तरीही आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवलेलं नाही. आपलं काय होतं हो, उद्या रिझल्ट येणार म्हणून पोरं आज फाशी लावतात. का? कारण असफलता पचवणं माहितीच नाहीये. का माहिती नाहीये? कारण आमची अध्यात्मशास्त्र, आमचे ग्रंथ ही वाचण्याची इच्छाच नाहीये. आमच्या ग्रंथांचं सामर्थ्य काय आहे, आमच्या ग्रंथांची ताकद काय आहे, खरंच मनापासून वाटतं आमच्या पुढच्या पिढीनी किंवा आम्ही हे ग्रंथ, ही संपदा, हे साहित्य योग्य पद्धतीनं अभ्यासण्याचा प्रयत्न केला, जगामध्ये कधीही कुणालाही डिप्रेशन येणार नाही. कितीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरी त्या व्यक्तीला भीष्म आठवतील. काय अवस्था आहे हो, मी एवढं केलं पण मला काही मिळालं नाही, हे आपण प्रत्येक जण बोलताना बोलतो. पण भीष्मांचं वेगळं काय झालेलं आहे? पण म्हणून कुठेही जीवनामध्ये वैषम्य नाहीये, विषाद नाहीये, डिप्रेशन नाहीये. अटळ काय? स्वतःची प्रतिज्ञा आणि भगवंताबद्दल असलेली श्रद्धा. त्यांना माहिती नव्हतं असं आहे का? त्यांना माहिती आहे ते अष्टवसूंपैकी आहे, त्यांना इथे अडकायची काही एक गरज नाहीये. ते गंगापुत्र आहेत. पुन्हा त्यांनी गंगेला त्या भावनेनं स्पर्श केला तर हे जन्म संपवून ते आपल्या स्वधामाला जाऊ शकतात. पण कर्तव्य करणं कशाला म्हणतात हे भीष्मांकडून शिकावं. की जी प्रतिज्ञा, जे कर्तव्य मी स्वीकारलंय ते माझं जीवन असेपर्यंत स्वीकारलंय. इच्छा मृत्यूचं वरदान असून सुद्धा कुठेही वैषम्य निर्माण झालं आणि भीष्मांना मृत्यू स्वीकारला असं झालेलं नाही. कर्तव्य परायणता कशाला म्हणतात हो? आमचं जरा काही झालं की आम्हाला डिप्रेशन येतं, एखादी गोष्ट आमच्या मनासारखी झाली नाही की आम्हाला राग येतो. एखाद्या परीक्षेमध्ये 2-3% कमी आले की आमची मुलं फासावर लटकतात. हे न करता कुठेतरी या ग्रंथांबद्दल श्रद्धा असावी, या ग्रंथांचं वाचन असावं. तीक्ष्ण पद्धतीनं कर्तव्य पालन म्हणजे भीष्म आहे. स्वतःच्या नातवांचं आपसातलं युद्ध त्यांनी बघितलेलं आहे, संपूर्ण वंशाचा नाश स्वतःच्या डोळ्यांनी बघितलाय आणि मग मृत्यू स्वीकारलाय. महाभारताच्या आधी जर त्यांना इच्छा मृत्यूचं वरदान आहे तर महाभारताचं युद्ध सुरू होण्यापूर्वी मृत्यू स्वीकारणं अवघड होतं नाही. पण कर्तव्यपरायणता आणि पुन्हा एक कुठली भावना, जे काही कर्म माझ्याकडून या जन्मात घडलेलं असेल त्या सगळ्याचं प्रायश्चित्त इथेच होऊ दे, पुन्हा येणं नको. आपण काय करतो? पळ काढतो. इकडून नाही तिकडून जा, तिकडून नाही तिकडून जा, तिकडून नाही तिकडून जा. पण असं कुठेही न करता स्वतःचं जीवन फक्त प्रतिज्ञेसाठी समर्पित करणारे म्हणजे भीष्म आहेत. भीष्म पांडव आणि कौरवांचं युद्ध बघतायत, घरातली भांडणं बघतायत,
कुठपर्यंत बघतायत? द्रौपदीचं वस्त्राकर्षणही बघितलंय. आणि हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय मायबाप. ज्या नातवांना स्वतःच्या मांडीवर लहानपणी खेळवलं ते नातू मोठे झाल्यावर आपल्याच समोर भांडतायत. कशासाठी? राज्यासाठी. बघा, पुन्हा असं जाऊ नये की पांडव आणि कौरव दोघेही भांडतायत. बरं, पांडवांना राज्य नकोय. युधिष्ठिरांनी कधीही राज्याची मागणी नाही केली. युधिष्ठिरांनी धर्माची मागणी केली आहे. युधिष्ठिरांनी न्यायाची मागणी केली आहे. राज्याची महत्वाकांक्षा कोणाची? दुर्योधनाची. किंबहुना मी काल बोललो त्याप्रमाणे धृतराष्ट्राची. काल आपण कणिक नीतीबद्दल बोललो. इच्छा धृतराष्ट्राची होती. माझा मुलगा माझं ऐकत नाही ह्या नावाखाली त्यांनी हवं ते सगळं साध्य करून घेतलं. पण कुठेही भीष्मांच्या कर्तव्याला तडा गेलेला नाहीये. कौरव आणि पांडवांचं शिक्षण झालं, युद्धही सुरू झाले, मतभेदही सुरू झाले, सगळं भीष्म बघतायत. किती ज्ञानी आहेत हो. कुंतीबद्दल काय घडलेलं आहे, कर्ण कोण आहे, सगळं त्यांना माहिती आहे. तरीही योग्य वेळ येईपर्यंत बोलले नाहीत. गुप्तता फाळणे, भीष्मांचा हा गुण आपल्याला जमला तरी खूप झालं. नाही तर काल आपण बोललो ना, तुम्हाला म्हणून सांगतो बाकी कुणाला सांगू नका. असं करता करता आपणच बातमी जगभर पसरवतो. पण किती गुप्तता पाळावी. कुठे राज्याचा सल्लागार म्हणून बोलायचंय, कुठे आजोबा म्हणून बोलायचंय, कुठे तात म्हणून बोलायचंय. ह्या सगळ्यांचं नियमन म्हणजे भीष्म आहेत. आणि भगवान गोपालकृष्णाचे अनन्य भक्त. ज्या मुख्य भागवतांमध्ये ज्यांची गणती होते, म्हणजे भागवतामध्ये काही मुख्य भागवत भक्त सांगितलेले आहेत. असे भक्त प्रल्हाद, भक्त ध्रुव, भक्त उद्धव, अर्जुन, अशा ज्यांना आपण महाभागवत असं म्हणतो, त्या महाभागवतांमध्ये भीष्मांचं नाव आहे. असे भगवान गोपालकृष्णाचे अनन्य भक्त. पण इतकं होऊन सुद्धा भगवान गोपालकृष्णांनी गीता त्यांना सांगितली नाही. ते विद्वान आहेत, नीतिमान आहेत, चारित्र्य संपन्न आहेत, प्रतिज्ञाबद्ध आहे. पण गीता कोणाला सांगितली? अर्जुनाला. महाभारतामध्ये जेव्हा भगवान गीता सांगत होते, असं वर्णन त्यांनी काळाला बद्ध केलेलं होतं. त्या क्षणाला फक्त अर्जुन आणि कृष्ण हे दोघच चलन होते, बाकी संपूर्ण काळ थांबलेला होता, संपूर्ण सृष्टी थांबलेली होती. आणि अशा वेळी फक्त भीष्म जागृत होते. आणि महाभारतावर आधारित अनेक अवांतर ग्रंथांमध्ये, अनेक अवांतर पुस्तकांमध्ये आम्हाला सापडतं की भीष्म म्हणतात, अर्जुन आणि कृष्ण जे बोलतायत त्यातला एक जरी शब्द माझ्या कानावर पडला तरी माझा उद्धार होऊन जाईल. म्हणजे किती ज्ञानी आहेत, किती पंडित आहेत भीष्म, लक्षात घ्या. आणि पुन्हा बघितलं तर महाभारत हे प्रत्येकाला त्यानं केलेल्या कर्माची शिक्षा आहे, लक्षात घ्या. काल आपण जो विषय झाला, आजकाल काय झालंय, खलनायकांना नायक आणि नायकांना खलनायक करण्याची चढाओढ झालेली आहे. मध्यंतरी एक टीव्ही सिरियल असं झालं होतं, मला वाटतं नाव नाही लक्षात, पण कर्णावरती सिरियल होती.
आणि कर्ण किती श्रेष्ठ हे दाखवण्यासाठी असे एक चित्र निर्माण केलं की युद्धानंतर पांडव कौरवांच्या मृत्यूनंतर युधिष्ठिर जेव्हा स्वर्गात गेले तेव्हा युधिष्ठिराने यमाला प्रश्न विचारला की माझे बाकीची भावंड कुठेत, मला बघायचंय. बघा बरं, ही घटना मूळ महाभारतात कुठेही नाही. आणि यमराज त्यांना नरकात घेऊन गेले. म्हणे द्रौपदी, अर्जुन, भीम हे सगळे नरकात आहेत म्हणे. आणि कौरव आणि कर्ण हे सगळे स्वर्गात आहेत. का? कारण म्हणे यांचा मृत्यू रणांगणावर झालाय आणि रणांगणावर ज्याला मृत्यू होतो त्याला मोक्ष प्राप्त होतं असं म्हणतात. बघा, पुन्हा आपल्या धर्मशास्त्राचं अर्धवट ज्ञान. फक्त रणांगणात मृत्यू होऊन मोक्ष प्राप्त होतो असं नाही. रणांगणात तुम्ही कुणाच्या बाजूने युद्ध करताय ह्याच्यावर अवलंबून असतं तुम्हाला स्वर्ग प्राप्त होतोय की नरक प्राप्त होतोय. नाहीतर अफजल खान रणांगणावर मेला, कुणाला स्वर्ग मिळावा? पण कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आता आमची पिढी किंवा नवी पिढी ज्यानं मूळ महाभारत वाचलेलं नाही ती जेव्हा हे सिरियल बघेल तेव्हा त्यांच्या मनात काय येईल? द्रौपदी का नरकात आहे? तर तिने वडिलांचा अपमान केला. अंधे का पुत्र अंधा, तो अपमान काय होता त्याबद्दल मी काल बोललो. भीम का नरकात आहेत? तर जरासंधाला त्यांनी मारलं, जरासंधाचा वध केला. आता पुन्हा हे होतं की फक्त मारणे हे पाप असेल तर भारताचं सैन्य सीमेवर उभं राहून जे करतं ते पाप ठरेल का? बघा, हेतुपुरस्सर आपल्या मनामध्ये असलेल्या सिद्धांताचं कसं खंडन करणं चालू आहे. म्हणून हे विषय बोलावे लागतात की कुठेतरी आम्ही जागृत झालं पाहिजे आणि असे कुठले दृश्य, अशा कुठली पुस्तकं, अशा कुठल्या घटना आमच्या समोर आल्या तर आम्हाला पुढच्या पिढीला सांगता आलं पाहिजे की हे चूक आहे, हे बरोबर आहे. आमच्या शत्रू सैन्याकडून गोळ्या झाडल्या गेल्या, त्याच्या उत्तरादाखल आमच्या सैन्याने गोळ्या झाडल्या आणि आमच्या शत्रू सैन्याला मारलं, अत्याचार करणाऱ्याला मारलं, मारणाऱ्याला पोलिसांनी मारलं, एन्काउंटर त्याचा केला. आता म्हणताना काय, तो मरणारा रणांगणात मेला, त्याला स्वर्ग प्राप्त झाला पाहिजे असं होतं का? हो, असं होत नाही. रणांगणावर मरून स्वर्ग नाही प्राप्त होत, रणांगणावर कुणाच्या बाजूने मरत आहे याच्यामुळे स्वर्ग किंवा नरक प्राप्त होतो. मग अर्जुनाला नरकात का टाकलं? त्या सिरियलमध्ये असं सांगितलंय की असं दाखवलंय म्हणजे की अर्जुनाच्या तोंडामध्ये बाण भरलेले आहेत, जसे एकलव्याने कुत्र्याच्या तोंडात भरले होते. तर युधिष्ठिर विचारतो, हे काल्पनिक घटना चाललेली बरं, महाभारताशी काही संबंध नाही. युधिष्ठिराने विचारलं, म्हणे हा असं का होतोय? म्हणे माझ्या अर्जुनाने कुठे कुत्र्याच्या तोंडात बाण मारले? नाही, अर्जुनांनी बाण मारले म्हणे. ज्यांनी मारले त्याची ती दशा अर्जुनामुळे झाली. म्हणजे पुन्हा काय सिद्ध झालं? एकलव्याला जे ज्ञान मिळालं नाही ते अर्जुनामुळे, आणि अर्जुनाच्या असूयेपोटी अर्जुनाला ही शिक्षा भोगावी लागतीये. काल एकलव्याच्या घटनेबद्दलही आपण बोललो. एकलव्याच्या घटनेमध्ये अर्जुनाचा संबंधच नाहीये कुठे. दुसरी गोष्ट, द्रौपदीला शिक्षा का मिळते? तिनं कर्णाचा अपमान केला. स्वयंवरामध्ये कर्णाला लक्ष्यभेद करण्यापासून रोखलं म्हणून तिला नरकात पाठवलं जातंय.
आता याचं स्पष्टीकरण काय, जेव्हा कर्ण चरित्र बघू तेव्हा बघूया. कारण नको ती सिरियल बघितली की नको ते विषय पुढे येतात. पण काय करणार, थोडंसं आम्हाला अगले भाग में क्या है हे सांगावं लागतं तर लोक येतात. आणि तर कसं होतं की बुवा इथे बोलतात त्यापेक्षा घरी टीव्ही बघितलेला बरा. आहेत ताबडतोब वाटोळे टीव्ही. पण अशा पद्धतीनं आमच्या महाभारताचं, आमच्या ग्रंथांचं विकृतीकरण सुरू आहे. कर्ण स्वर्गात का गेला तर तो दानवीर होता म्हणे, आणि त्यांनी मित्रधर्म पूर्णपणे पाळला. पण मित्रधर्म पाळत असताना एक मित्रधर्म हेही म्हणतो की मित्र चुकत असेल तर त्याला योग्य मार्ग दाखवावा, त्याच्या मागे आंधळ्यासारखं उभं राहू नये. माझा मित्र चोरी करतोय, मी मित्रधर्म पाळत आहे म्हणून मी पण त्याच्यावर जाऊन चोरी करीन, याला पुण्य म्हणतात का? त्यामुळे महाभारत किंवा कुठलाही ग्रंथ बघत असताना स्वतःचं तर्क, एखाद्या गुरूंचं मार्गदर्शन हे पूर्णपणे वापरून आणि मग एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करावा. भीष्म म्हणजे काय, इतकी आपण त्यांची वर्णना ऐकतोय गेल्या तासभरापासून, पण तरीही शरशय्या का मिळाली हो? इच्छामरणी आहेत, सामर्थ्यवान आहेत, पुरुषार्थी आहेत, पराक्रमी आहेत, प्रतिज्ञाबद्ध आहेत, पण तरीही शरशय्या का मिळाली? का मिळाली म्हणण्यापेक्षा भीष्मांनी ती का स्वीकारली? सगळी कारणं असतात हो. उत्तरायणापर्यंत थांबले वगैरे, तो सगळा विषय वेगळा असतो. पण का? कारण भगवान गोपालकृष्ण जेव्हा म्हणतात की कितीही मोठे असाल पण एखाद्या स्त्रीचा अपमान समोर बसून बघितला, ही पहिली चूक. दुसरं, धर्म कुणाच्या बाजूनी हे माहीत असताना सुद्धा व्यक्तिगत कर्तव्य म्हणून अधर्माच्या बाजूने उभे राहिले. हा महाभारत कुठेतरी व्यक्तिगत कर्तव्य आणि समष्टी कर्तव्य ह्यामधलं महाभारत आहे. की एखादा प्रसंग निर्माण झाल्यावर आम्ही व्यक्तिगत आशा आकांक्षा, व्यक्तिगत विषय, व्यक्तिगत कर्तव्यांवर अटकावं, की ते व्यक्तिगत कर्तव्य बाजूला सारून राष्ट्राच्या उन्नतीसाठी पुढे व्हावं, धर्माच्या उन्नतीसाठी पुढे व्हावं. ह्या मधलं भांडण म्हणजे महाभारत आहे. महाभारताचं मूल तत्व काय आहे? महाभारताचं मूळ तत्व म्हणजे दोन भावंडांचं, एका कुळांमधलं भांडण नाही. महाभारतांच्या मधलं मूल तत्व भावंडांमधलं भांडण नाही. महाभारतांमधलं मूळ धर्म व्यक्तिगत असूया आणि समष्टी धर्म यामधलं भांडण आहे. मी युद्धामध्ये शस्त्र उचलणार नाही हे प्रतिज्ञा केल्यावर सुद्धा कृष्ण शस्त्र उचलतात का? कारण धर्माचा विजय जिथे महत्वाचा आहे तिथे व्यक्तिगत प्रतिज्ञा गौण होतात. हे भीष्मांनी केलं नाही. की व्यक्तिगत प्रतिज्ञा, व्यक्तिगत कर्तव्य हे कुठवर पाळावेत? की जेव्हा हे एखाद्या समष्टी कर्तव्याच्या आड येत नाहीयेत तोवर. अनेक लोक म्हणतात सावरकरांनी व्यक्तिगत धर्म नाही पाळला का? सावरकरांनी कधी संध्या केली नाही. अहो, पण सावरकरांनी संध्या केली नाही म्हणून आज आम्ही संध्या करायला शिल्लक आहोत. पण सावरकरांनी संध्या केली नाही म्हणून आम्ही करणार नाही असं होत नाही. ते न करण्यामागचं
मागचा त्यांचा उद्देश काय होता आणि आपला उद्देश काय आहे? लोकमान्य टिळक काय म्हणायचे? मी घरातून बाहेर पडल्यावर राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी उचललेलं प्रत्येक पाऊल ही माझी राष्ट्रासाठी झालेली संध्या आहे. त्यामुळे एखादं मोठं कर्तव्य पुढे आलेलं असताना व्यक्तिगत कर्तव्याला किती महत्व द्यायचं ह्या गणितामध्ये भीष्म कुठेतरी अडकले. माझी प्रतिज्ञा, मी सिंहासनाशी एकनिष्ठ राहीन. मग जर सिंहासनाशी एकनिष्ठ राहायचं असेल तर दुर्योधनाला बाजूला करणं त्यांना सहज शक्य होतं. का केलं नाही? माहिती होतं युधिष्ठिराचा पक्ष हा न्याय्य पक्ष आहे. पण माझी प्रतिज्ञा, माझी कीर्ती, माझं श्रेष्ठत्व, माझं कर्तव्य आणि गोपाल कृष्ण म्हणून पूर्ण पुरुषोत्तम ठरतात की प्रसंगी माझी मला प्रतिज्ञा मोडावी लागली तरी चालेल, पण धर्माचा विजय जास्त महत्वाचा आहे. धर्माचं उत्थान जास्त महत्वाचं आहे, न्यायाचा विजय जास्त महत्वाचा आहे. भीष्मांनंतर जो अन्याय झाला महाभारतामध्ये, आपण कृष्णाला दोष देतो की कृष्ण अनितीनं वागले, पण सुरुवात कोणी केली? सुरुवात कोणी केली? अनितीचा प्रारंभ कोणी केला? कृष्ण आणि भीष्माचा एक संवाद जेव्हा अवांतर ग्रंथामध्ये आपण वाचतो ना, त्याच्यामध्ये आम्हाला हेच कळतं की कुठेतरी व्यक्तिगत प्रतिज्ञा, व्यक्तिगत कर्तव्य याच्यामध्ये पितामह भीष्म जास्त अडकले. थोडासा त्याला मोह नाव द्या, आपण कीर्तीची इच्छा म्हणा किंवा कर्तव्य परायणता व्यक्तिगत म्हणा. आणि कृष्ण आणि भीष्म यामधला जर आपण तुलनात्मक अध्ययन केलं तर कृष्ण म्हणूनच श्रेष्ठ ठरतात, कारण कृष्णांसाठी धर्माचा विजय जास्त महत्वाचा आहे. कृष्णासाठी समष्टी कल्याण जास्त महत्वाचं आहे. कृष्णासाठी समष्टी कर्तव्य जास्त महत्वाचं आहे. प्रसंगी माझ्या बहिणीचं अपहरण करवीन, पण जे न्याय्य तेच घडवीन, हे कृष्ण आहेत. संपूर्ण भारताला युद्धामध्ये खेचीन. का? धर्माची संस्थापना. महाभारताचं युद्धाचं सूत्रसंचालन संपूर्ण कृष्णांनी केलेलं आहे. हो, आणि मला सांगा, या संपूर्ण युद्धामध्ये कृष्णाचा काय स्वार्थ होता? काहीच नाही. कृष्णाचा स्वार्थ फक्त एवढा होता, काय? धर्मसंस्थापनार्थाय. म्हणून भीष्मांना शरशय्या सांगतात की कितीही मोठी प्रतिज्ञा असली, कितीही मोठं कर्तव्य असलं तरी जेव्हा आपल्या पुत्रवधूचं वस्त्राकर्षण होत आहे, राजसभेमध्ये उठून तुम्ही बोलू शकत नाहीत. राजसिंहासनाशी एकनिष्ठ राहीन ही प्रतिज्ञा आहे ना. राजसिंहासन कसंही वागलं तरीही एकनिष्ठ राहीन ही प्रतिज्ञा नव्हती. भगवान गोपालकृष्ण विदुरांच्या घरी गेले. का? कारण किमान विदुर बोलले. आमचं धर्मशास्त्र सांगतं, एखाद्या अन्याय्य गोष्टीचा जर विरोध करता येत नसेल, त्याला थांबवता येत नसेल, तरी किमान त्याच्यावर वाच्यता करावी, त्याचा विरोध करावा. द्रोणाचार्य, भीष्म, कृपाचार्य सगळे मान खाली घालून बसले होते. फक्त विदुर बोलले आणि विकर्ण बोलला. म्हणून राज्यसभेचं, राज्यासनाचं संपूर्ण भोग, संपूर्ण संपत्ती त्यागून भगवान गोपालकृष्ण कुठे जातात? विदुराकडे जातात.
भीष्मांना सरळ सांगितलंय, आपण आहात श्रेष्ठ, पण योग्य तिथे बोलता आलं नाही, योग्य तो निर्णय योग्य वेळी घेता आला नाही, कुठेतरी व्यक्तिगत विषयांमध्ये अडकले. आपलं काय होतं हो, बऱ्याच वेळा आपलंही भीष्म होतं की नाही बघा. बऱ्याच वेळा कळतं जे घडतंय ते चुकतंय, पण बोलू शकत नाही. सगळं माहिती असतं, कळतं पण वळत नाही. हे करावंसं वाटतंय, हे करवावंसं वाटतंय, हे सांगावंसं वाटतंय, पण बोलता येत नाही. का? मैंने उनका नमक खाया है. कुठेतरी हा विषय मध्ये येतोच ना. अन्यायाची बाजू आम्हाला धरून ठेवावी लागते, धरावी लागते, तेव्हा आपण भीष्म होतो. इतकं मोठं कर्तृत्व आहे, इतका मोठा पराक्रम आहे, पुरुषार्थ आहे, चारित्र्य आहे, श्रेष्ठत्व आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, पण योग्य वेळेला बोलले नाही, हा भीष्मांचा अपराध सांगितलेला आहे. म्हणून जे चुकते तिथे किमान ह्या अमुक एका बाबीला आमचा विरोध आहे एवढं तरी बोलावं, असं आमचं शास्त्र म्हणतं. प्रत्येक गोष्ट आपण थांबवू शकतोच असं नाही. बऱ्याच गोष्टी आपल्या अधिकार क्षेत्रातल्या बाहेरच्या असतात, त्या देशात असू देत किंवा घरात असू देत, पण किमान बोलावं. बोललं की आपल्याला दोष लागत नाही असं सांगतात. नाहीतर कधी कधी अन्याय घडत असताना अन्याय बघत राहणं हे सुद्धा पापाला कारण होतं. या सगळ्या लोकांचं हेच झालेलं आहे हो. यांनी अन्याय केला नाही, अन्याय होत असताना बघितला, त्याचा विरोध केला नाही, त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. भीमाला विषप्रयोग भीष्मांना माहिती नसेल. लाक्षागृहाची घटना भीष्मांना कळली होती, पण तरीही कौरवांबद्दल ते काही बोलले नाहीत. द्रौपदीचं वस्त्राकर्षण होत असताना बोलले नाहीत. आणि रणांगणावर जेव्हा आले तेव्हा रोज शत्रू सैन्याचे 10,000 सैनिक मी मारीन, पण पांडवांना हात लावणार नाही, अशी ही प्रतिज्ञा केली. आणि अर्जुन आणि भीष्मांचं जेव्हा भीषण युद्ध सुरू झालंय तेव्हा कृष्णाला शस्त्र उचलायला सांगितलंय. कारण इतकं भीषण युद्ध सुरू झालं की अर्जुनाला सुद्धा भीष्मांना आवरता येईना. आणि तेव्हा भगवान गोपालकृष्ण रथातून खाली उतरले, एका पडलेल्या मोडलेल्या रथाचं चाक उचललं फक्त, आणि ते चाक उचलता क्षणी सुदर्शनात परिवर्तित झालंय. आणि भगवान गोपालकृष्णांची गर्जना आहे, तुमचा वध करण्यासाठी मला शस्त्राची ही आवश्यकता नाही, एका रथाच्या चाकाने सुद्धा तुम्हाला मी मारू शकतो. हे का झालं हो? कुठेतरी अर्जुनाबद्दलचंही प्रेम भगवंताच्या मनात आहे आणि भीष्मांबद्दलचंही प्रेम भगवंताच्या मनात आहे. परम प्रेम के पाले पडकर, परम प्रेम के पाले पड़कर ईशको नियम बदलते देखा, अपना मान रहे ना रहे, भक्त का मान ना टलते देखा. म्हणून भगवंताने शस्त्र उचललंय. आणि मग शेवटच्या क्षणामध्ये जेव्हा अर्जुनाच्या रथावर शिखंडी उभे राहिले, ते लोकांसाठी जरी शिखंडी असले तरी भीष्मांच्या लक्षात आलेलं होतं की शिखंडी म्हणजे अंबा आहे.
पण ह्याच्या पूर्वीही एक फार महत्वाचा प्रसंग घडून येतो. तो प्रसंग म्हणजे काय? युद्धाच्या प्रसंगामध्ये एकदा दुर्योधनाने भीष्मांची भर्त्सना केलेली आहे. तुम्ही हे करता, इतके लोकांना मारता, असं पण पांडवांना हात लावत नाही, हे नाही ते नाही. आणि ह्या सगळ्या त्राग्यामुळे भीष्मांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, उद्या एका तरी पांडवाचा मी वध करीन. आता पुन्हा भीष्म प्रतिज्ञा. किती माहिती असलं की धार्मिक बाजू आहे पांडवांची, न्याय्य बाजू आहे पांडवांची, पण सगळ्यांना माहिती होतं भीष्मांनी प्रतिज्ञा केली म्हणजे केली. आता काय करणार? पांडवांच्या शिबिरामध्ये चिंता होती उद्या, कारण कितीही युद्ध करत असले तरी भीष्मांचं सामर्थ्य सगळ्यांना माहिती होतं. भीष्म पांडवांना मारत नाहीयेत किंवा मारू शकत नाहीयेत. का? कारण त्यांना मारायचं नाहीये म्हणून. तर भीष्मांचं सामर्थ्य काय? साक्षात परशुरामांकडून शस्त्रविद्या शिकलेले आहेत. आणि अशा वेळी गोपालकृष्णांनी काय करावं? बघा, एखाद्या प्रतिज्ञेवर स्नेह कसा विजयी होऊ शकतो हे गोपालकृष्णांनी आम्हाला शिकवलं या घटनेतून. द्रौपदीला घेतलं. रात्रीच्या वेळी भीष्म तपश्चर्या करत बसलेले होते. द्रौपदी कौरवांच्या शिबिरामध्ये आली कृष्णाबरोबर. भीष्मांच्या शिबिरामध्ये गेली, भीष्मांना बघितलं, भीष्मांना वंदन केलं. डोळे बंद असल्यामुळे फक्त बांगड्यांचा आवाज आला आणि भीष्मांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, सौभाग्यवती भव. कृष्णांचा मोठेपणा हाय हो. कृष्णाच्या जीवनामध्ये एक फार महत्वाचं तत्व आम्हाला दिसतं की ज्या पद्धतीचं आक्रमण आहे त्याच पद्धतीचं कृष्णाचं प्रत्याक्रमण होतं. समोरून जसं आक्रमण येतं ना तसंच कृष्ण उत्तर देतात. आत्ता आक्रमण कुठले? प्रतिज्ञेच आहे. प्रतिज्ञेला प्रतिज्ञेने उत्तर. बांगड्यांचा आवाज झाला, सौभाग्यवती भव. डोळे उघडून बघितलं, समोर द्रौपदी. भीष्म दुसरं तिसरं काही बोलले नाही, फक्त विचारलं, कृष्ण कुठे? याला कृष्ण म्हणतात. किती एकमेकांना हे लोक ओळखून असतील विचार करा. आणि अवांतर एका ग्रंथामध्ये, एका पुस्तकामध्ये असंही लिहिलेलं आहे की कृष्ण पुढे बोलतात, फार म्हणजे मूळ महाभारतात आहे की नाही म्हणून फार चिंतन नाही करायचं, पण यातलं तत्व नक्की लक्षात घ्यायचं की कृष्ण पुढे म्हणतात की द्रौपदी मनामध्ये असूया न ठेवता जर रोज भीष्मांच्या पाया पडली असतीस तर आजी वेळच आली नसती. घरचे मोठे, घरचे वरिष्ठ, घरचे ज्येष्ठ यांच्यासमोर वाकायला काय हरकत आहे हो. समर्थ म्हणतात, नमस्कारे माया उचंबळे. नमस्कार केला की समोरच्याच्या मनामध्ये मायेचा, करुणेचा पाझर होतो, शुभेच्छांचा पाझर होतो, आशीर्वादाचा पाझर होतो. पण आपल्या मुलाला आजकाल नमस्कार करणं म्हणजे लो स्टँडर्ड वाटतं. कसं एक एक वर येत आहे. आधी दोन्ही हातांनी पायापर्यंत होता, आता कमरेपर्यंत आलंय. आणि बऱ्याच वेळा मंदिरात जातो ना तेव्हा तर अनेक भयानक अवस्था असते. तोंड बांधलेलं गाडीवर बाहेर उभं राहून एवढंच. तर देवाला नक्की कळत नाही काय केलं. असंच एकदा मंदिरात बसलो होतो, गणपतीचं मंदिर होतं. अशीच एक मुलगी आली स्कूटीवर, छान असं मस्त फडकं बांधलेलं. स्कूटी थांबवली, त्या गणपतीनं सोडून त्या फडकं काढा दे, कोणी दिसू तरी दे. पण नमस्कार करावा, कुठेतरी आपलं
शरणागत होता आलं पाहिजे. हो, आमचे गुरुजी म्हणजे आपण महाराजांनी बुवा नेहमी म्हणायचे, कुणाचं तरी असिस्टंट झालं ना की नको ते स्टंट करायची वेळ येत नाही. नाही तर कुठे घसरून पडू काही सांगता येत नाही. बरेच असे अनुभव, काही येताना फक्त विचारता येतो, फक्त घरच्यांना आदर देता येतो, त्यांच्याबद्दल विचार करता येतो, त्यांची उपेक्षा होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये. अर्थात दोन्ही पक्ष आहे. काल जो विषय झाला की आज मी हा जो विषय बोलतोय की ज्येष्ठांची उपेक्षा होऊ नये, त्यांची कदर व्हावी, त्यांना नमस्कार व्हावा, याचाच बरोबर विपरीत मी काल बोललो होतो की पुढच्या पिढीमध्ये जनरेशन गॅप येऊ नये याची काळजी त्यांनी घ्यायची असते. योग्य पद्धतीनं अपग्रेडेशन, आम्हाला काय हवंय त्या पद्धतीनं चिंतन, पुढच्या पिढीची आवश्यकता काय आहे, अपेक्षितता काय आहे, आपण कुठे आवरायला हवंय, काय करायला हवंय, जनरेशन गॅप निर्माण होऊ नये, ही जबाबदारी वरिष्ठांची. कसं आहे, प्रेम दिलं तर आदर मिळतो. दोन्ही परस्पर अन्योन्याश्रित विषय आहेत. त्यामुळे दोन्हीचा समतोल, आणि आमचं भारतीय संस्कृतीचा पाया हा मुळातच समतोल राखणे हा आहे. हो, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करणे हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. बॅलेन्सिंग. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 4 आश्रम दिले. ब्रह्मचर्य, खूप शिकून घ्या, खूप अभ्यास करून घ्या. गृहस्थाश्रम म्हणजे भरपूर पराक्रम करून घ्या, कर्तव्य करून घ्या, पुरुषार्थ गाजवून घ्या. आणि हे झाल्यावर मग वानप्रस्थ, न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीचा आचार, हेही करता आलं पाहिजे. ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये रिस्पेक्टेबल रिट्रीट, हे जमलं पाहिजे. हो, रामायणामध्ये वर्णन आहे, दशरथानी एक दिवस स्नान करून आल्यावर आरशासमोर उभे राहिले आणि स्वतःच्या डोक्यावर पांढरा एक केस दिसला आणि रामाला युवराज्याभिषेक केला, म्हणजे घोषणा केली. याला म्हणतात रिस्पेक्टेबल रिट्रीट. आमचा जीवनातला पसारा कधी आवरून आम्हाला कासवासारखं स्वतःमध्ये शिरून जायचंय, समावून जायचंय, हे कळलं पाहिजे. नाही तर आमचे गुरुजी म्हणायचे की इतके खुर्चीवर बसतात की नंतर खुर्ची सकट जाळायची वेळ येते, सुटता सुटत नाही. म्हणून आमच्याकडे वानप्रस्थ सांगितलंय की एक वय झाल्यावर हळूहळू 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 आपण निर्माण केलेला पसारा आवरता आला पाहिजे. प्रत्येक मंदिरामध्ये गेल्यावर मंदिराच्या बाहेर कासव असतो. तो कासव म्हणजे काय? हो, आमचे षडरिपू, आमची लालसा, आमच्या इच्छा, आमच्या वासना, आमच्या कामना, हे एक वय झालं किंवा योग्य वेळेवर पुन्हा आकर्षित करून, स्वतःमध्ये समाहित करून आपलं संपूर्ण जीवन भगवंताच्या चरणी तल्लीन करता आलं पाहिजे. ते आम्हाला जमत नाही. 60, 70, 80, 90 किती झालं तर हे आज किती हळद घातलीये, माझ्या काळामध्ये अर्धा किलो लागायची, तुला 1 किलो का लागते, सुटतच नाही. हो, त्यामुळे दोन्ही गोष्टी आहे. योग्य ते आपल्या जीवनामध्ये अपग्रेड करून, धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे अपग्रेड करून, जनरेशन गॅप निर्माण होऊ नये आणि पुढच्या पिढीनं आपली उपेक्षा करू नये, पुढच्या पिढींनी वरिष्ठांची उपेक्षा करू नये, असं त्यांनीही वागावं आणि असं यांनीही वागावं, हे शिकवण्यासाठी महाभारत आहे. सांगितलं, महाभारत हे आत्मचिंतन करायला लावणारा ग्रंथ आहे. आपण कुठे चुकतोय, रोज आमचं भीष्म होतं, रोज आमचा कर्ण होतो, रोज दुर्योधन होतो.
पण चिंतन करत असताना, विचार करत असताना, आज आपण हे केलं, आज ते केलं, आज हे करत असताना ह्याच्या जागी असं करू शकत होतो का? किंवा साधं सूत्र आहे, आत्मन प्रतिकूलानी परेशान न समाचरेत. पूर्वी सांगितल्याप्रमाणे जे स्वतःसाठी प्रतिकूल आहे असं वाटतं तसं इतरांशी वागू नये, तसं इतरांशी राहू नये. आणि हा पसारा योग्य वेळेवर आवरता यावा. रथावर शिखंडी उभा राहिला अर्जुनासोबत आणि भीष्मांनी शस्त्र ठेवले आणि मागून बाणावर बाण येऊ लागले. कळतंय भीष्मांना शिखंडीचे बाण नाही आहेत, हे अर्जुनाचे बाण आहेत. पण संपूर्ण कर्तव्य पूर्ण करून झालंय, संपूर्ण कार्य पूर्ण करून झालंय, जीवनाची इतिकर्तव्यता करून झालेली आहे. त्यामुळे आता विराम, आता विश्राम. संपूर्ण बाणाची शरशय्या निर्माण झाली आणि भीष्म युद्धभूमीतून बाजूला झाले. आणि इथे भीष्मांनी युद्धानंतर पांडवांना केलेला उपदेश, आणि इथे भीष्मांचे एक तत्ववेत्ता रूप आम्हाला समोर येतं महाभारतामध्ये. विष्णू सहस्त्रनाम भीष्मांनी दिलेलं आहे. राजा कसा असावा, राज्य कसं असावं, स्त्रीनं कसं वागावं, ब्रह्मचर्यानं कसं वागावं, गृहस्थाश्रमीनं कसं वागावं, पराक्रमी पुरुषानं कसं वागावं, कर्तव्य परायण व्यक्तीनं कसं वागावं, एका भक्तानं कसं वागावं, या प्रत्येकाचे धडे दिलेत भीष्मांनी शरशय्येवर. म्हणजे काय विद्वत्ता असेल कल्पना करा. एक अवांतर पुस्तकामध्ये एक अशी ही घटना येते की भीष्मांनी कृष्णाला विचारलं की गोपाल कृष्णा, मला किमान माझे 100 जन्म तरी मागचे आठवतायत. की ज्याच्यामध्ये मी कुणालाही कुठलंही पाप केलेलं नाही, तरीही माझ्या वाट्याला हे का? तेव्हा कृष्णाने ही सगळी उत्तरं दिलेली आहेत. तुम्ही योग्य वेळेवर बोलला नाहीत, जिथे विरोध करायचा तिथे केला नाही, त्यामुळे संपूर्ण कुळाचा नाश तुमच्या कपाळी आला, तुमच्या समोर आला. स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःच्या नातवंडांचं मरण आपण कल्पना नाही करू शकत हो, कसं भीष्मांनी भोगलं असेल. आणि अशी ही एक घटना सांगितली जाते की तुम्हाला 100 जन्म आठवतात, मला त्याच्या पुढची दिसतात. एका जन्मामध्ये तुम्ही राजे असताना जंगलामधून जात असताना एक नाग तुमच्या वाट्याला आला. तुम्ही तो नाग बाजूला करायचा म्हणून बाणाने तो नाग उचलला आणि बाजूला टाकून दिला. तुम्हाला नाही कळलं, पण तो नाग काटेरी झाडांमध्ये पडला आणि त्या काटे बोचून 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 तो मरण पावला. ते संचित आज तुमचं कर्म आणि आज तुमचं कार्य म्हणून तुमच्या समोर उभं राहिलंय. त्या कर्माचं फळ तुमच्या समोर उभं राहिलंय. पण कसं आहे, चिंतन करताना, कर्म करताना विचार करावा की आपण जे करतोय ते योग्य आहे का. कर्म करून झाल्यावर पश्चाताप नाही करता येत, कर्म करण्याच्या आधी विचार करावा लागतो. आपल्या वागण्याने, आपल्या कृतीनं, आपल्या कर्मानं किंवा आपण जे करतोय त्याच्यानंतर आपल्याला काय फळ प्राप्त होणार आहे हा विचार करावा लागतो. हा विचार एकदा करून झाला की मग काळजी नसते, फक्त तेवढा विवेक प्राप्त करून घ्यावा लागतो. कर्माचा सिद्धांत, धर्माचा सिद्धांत आमच्याकडे प्रत्येकाचे मार्ग दिलेले आहेत हो.
प्रत्येकाचं शास्त्र दिलेलं आहे. पण बऱ्याच वेळा कसं होतं, आम्हाला जे बरोबर वाटतंय, आमच्या मनाला जे पटतंय तेच शास्त्र आहे. धर्मशास्त्राची अपेक्षा काय असते की त्याला अपेक्षित असं आपण वागावं. आपण काय करतो, आपल्याला अपेक्षित तसं धर्मशास्त्र करून देतो. संतांनी आम्हाला अध्यात्माची सोय करून दिली, आम्ही सोयीचा अध्यात्म केला. आम्हाला बदामाचा शिरा हवा असेल तेव्हा आमच्या सत्यनारायणाला बदामाचा शिरा लागतो, आणि जेव्हा इच्छा नसेल तेव्हा देवाला काय हो, साधा भाव असला तरी खूप. आमच्या सोयीप्रमाणे आम्ही अध्यात्म वळवतो, आमच्या सोयीप्रमाणे आम्ही धर्मशास्त्र वळवतो. पण धर्मशास्त्राला अपेक्षित असं वागता आलं पाहिजे. त्याला काय हवंय हे आम्हाला कळलं पाहिजे. त्याच्यासाठी काय महत्वाचं आहे, आमच्या ग्रंथांचं, आमच्या पुराणांचं, आमच्या आर्षकाव्यांचं, आमच्या इतिहासाचा अभ्यास, आमच्या इतिहासाचं वाचन, त्याचं चिंतन. आमच्या इतिहासामध्ये म्हणजे रामायण महाभारतामध्ये अनेक महापुरुष, अनेक विद्वान, अनेक श्रेष्ठी ज्या मार्गाने गेलेत, ज्या पद्धतीनं वागलेत, त्यांच्या वागण्याचं चिंतन करून, श्रद्धेनं चिंतन करून आपलं जीवन कसं सार्थक करता येईल ह्याचा विचार प्रत्येकानं रोज करायला हवाय. तेव्हा कुठेतरी आम्हाला धर्मशास्त्राच्या काहीतरी जवळ जाऊन जगता येईल. संपूर्ण धर्मशास्त्राप्रमाणे जगता येईलच असं नाही, आजच्या काळात ते शक्यही नाही. पण किमान जितकं जास्तीत जास्त आमच्या धर्माला आवश्यक आम्हाला जगता येतंय का, आमच्या धर्माला अपेक्षित असं आम्हाला जगता येतंय का, हे श्रद्धेनं चिंतन करावं. आणि मनामध्ये प्रत्येक कृती करताना हा विचार असावा की आज आम्ही जे वागतोय, आज आम्ही जे करतोय ते धर्मानुकूल आहे का, ते कर्मानुकूल आहे का, ते ईश्वराशी एकनिष्ठ आहे का, ईश्वराबद्दलची आमची कुठे अश्रद्धा तर होत नाहीये, किंवा भगवंताला अपेक्षित असं आपण काही वागण्यात चुकत तर नाहीये. ज्या सद्गुरूंची आमच्यावर कृपा असेल किंवा ज्या सद्गुरूंचे आम्ही शिष्य आहोत असं आपण म्हणतो, तर आमच्या सद्गुरूंना कसं वागणं अपेक्षित आहे. तर आपली अवस्था काय होते, मी तासभर पूजा करतो, उरलेले 23 तास काय करतो हे कोणी विचारू नका. पण असं न करता भीष्म हे भक्त आहेत, महाभागवत आहेत, त्यामुळे भगवंताने दिलेलं सुखही स्वीकार केलंय आणि भगवंताने दिलेलं दुःखही स्वीकार केलंय. जीवनामध्ये कितीही दुःख आलं तरी भगवंताला कधी दोष नाही दिला. जे असेल ते तुझे, तू जे दिलंय ते तसंच मी स्वीकार करीन, अशा प्रतिज्ञानं जीवन जगणारा महापुरुष जर कोणी असेल तर ते पितामह भीष्म आहेत. त्यामुळे आज पुन्हा भीष्मांच्या जीवनावरचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून आम्हाला काय शिकायचंय, काय ग्रहण करायचंय, स्वतःचं चिंतन करून आपलं जीवन कसं सार्थक करायचंय, हा प्रत्येकाच्या जीवनाचा व्यक्तिगत विषय त्यांनी चिंतन करावा. दासनवमीच्या उत्सवामध्ये समर्थांच्या कृपेने आज आपण सर्व इथे जमतोय. हे आपण प्रयत्न करून येता म्हणून जमतंय असं आहे का, मी इथे अभ्यास करून बोलण्याचा प्रयत्न करतोय म्हणून जमतंय असं आहे का, नाही हो. आपण सगळ्यांनी इथे जमावं, ह्या विषयावर चिंतन करावं आणि जीवन कुठेतरी सार्थक करून घ्यावं, ही समर्थांची इच्छा आहे, म्हणून आपण इथपर्यंत पोहोचू शकतोय. नाही तर माऊली म्हणते, का कमलकंद आणि दर्दुरी नांदुणूक एकेची घरी, परी पराग सेविते भ्रमरी येरा चिखल चिवरे. म्हणजे काय, का कमलकंद आणि दर्दुरी
म्हणजे कमळ, कमळाचं फूल आणि बेडूक हे एकाच तळ्यात राहतं. नांदणूक एकेची घरी परी पराग सेविते भ्रमरी. त्या कमळावर बसलेले जे पराग असतात ना, पराग कण, लांबून 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 भवरे येऊन ते परागकण घेऊन जातात. बेडकाला काय उरतं? चिखल. कारण त्याला त्याची किंमतच नसते हो. त्यामुळे आज आपण इथे जमू शकतोय, कुठेतरी समर्थांची कृपा आहे. श्रवण भक्ती करता येते, कुठेतरी भगवंताची कृपा आहे. अशा भावनेनं समर्थ भक्ती करावी आणि आपलं जीवन सार्थक करण्याचा प्रयत्न करावा. उद्या 5 वाजता महाभारताच्या अशाच एका चरित्राचं, एका भक्ताचं चिंतन, आपण जीवनाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. आणि आजसाठी इथेच थांबूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.